चौकार आला आणि चौकाराच्या साथीने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 5 या आकड्यावरती. स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला. लोवर फुल टॉस ऑन साईडला टर्न केला. स्लॉक स्वीप पाहायला मिळाली आणि स्लॉक स्वीप वरती 4 धावांची मोहर होती. आला एक चौकार आणि चौकारच्या साथीने धावसंख्या 5 या आकड्यावरती. पाटील बघायला मजा येईल. मी उल्लेख केला होता की जी शेवटची मॅच आहे पहिल्या फेरीतील त्यामधून जो संघ जिंकेल तो वन ऑफ द फायनेस्ट कंटेंडर असेल या पोलमधून निघण्यासाठी. यावेळेस सुकेलाय स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. फाईन लेगला क्लिअर करत हा आलाय दमदार सिक्सर. स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकसब संघ इन ऍक्शन मध्ये अगेन्स्ट टीम जय हनुमान क्रिकेट संघ कांबा. आणि जबरदस्त आता सुरुवात मैदानावरती टीम वालकसबच्या वतीने पाहायला मिळते. विकी एक चांगले खेळाडू आहे त्यांच्या वतीने कमबॅक होईल या ती मात्र शंकाच नाही आहे. कमबॅक साठी ओळखले जातात. फुलटॉस मिसिट पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये. मी म्हटलं होतं कमबॅक होऊ शकतं. इथे फुलटॉस बॉल आणि कमबॅक झालं असतं. कॅच झाली आहे ड्रॉप. मैदानावरती 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॅच देखील सुटली. आला चौकार. आतापर्यंत बॉल झाले 3 धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 15 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ झाला आणि विकीच्या विरोधामध्ये आक्रमकता धारण करत असताना नागेश आपल्याला पाहायला मिळेल. एक प्रश्न माझ्या मनामध्ये पहिल्यापासून होता. ज्यावेळेस तुमच्याकडे नागेश सारखा खेळाडू आहे जो जबरदस्त कामगिरी नेहमी करतो. सोपान सिनियर सारखा खेळाडू जो सातत्याने तुमच्यासाठी ओपनिंग साठी आलाय त्या खेळाडूला तुम्ही 4थ्या क्रमांकावरती का पाठवलं. सुदर्शन सारखा खेळाडू जो 3ऱ्या क्रमांकावरती अगदी फिट बसतो. सोपान सारखा खेळाडू 4थ्या क्रमांकावरती फिट बसतो. मग त्या खेळाडूंना ओपनर म्हणून का पाठवलं. इथे मैदानावरती आलाय हा डॉट. नॅचरल अँगल क्रिएट करत अवे फ्रॉम द बॉडी. नैसर्गिक कोन क्रिएट करत थोडासा क्रॉस अँगल हा बॉल पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी. अवे फ्रॉम द बॉडी जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल आलाय डॉट. धावसंख्या फलकावरती 15 पाहायला मिळेल. 15 ऑन द बोर्ड. कमबॅक झाले मैदानावरती. हा कमबॅक फार महत्वाचा आहे. आता हे 2 बॉल फार महत्वाचे असतील गोलंदाज विकीसाठी. यावेळेस देखील शॉर्टर वनचा वापर मैदानावरती करण्यात आलाय. कीपर बीट थर्ड मॅन बीट. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी लॉंग स्टॉपला क्लिअर करत विथ द बॅट आलेला चौकार. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिलं षटक प्रगती पथावरती आणि धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. वालकसब संघ फार जबरदस्त प्रॅक्टिस करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. फार प्रॅक्टिस असते त्यांची. सकाळी देखील प्रॅक्टिस आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील फार प्रॅक्टिस करत असतात हे सर्व खेळाडू. वालकसबचा तो मैदान आणि त्या मैदानावरती सातत्याने सराव आपल्याला या संघाचा पाहायला मिळतो. इथे देखील हुक केलाय. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. सिक्सर आलाय आणि षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 25 पाहायला मिळेल. स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकसब संघ आता या मॅच मध्ये कुठेतरी आपलं वर्चस्व गाजवत असताना. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 25 पाहायला मिळेल. अश्विन बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 घेऊन. पहिले षटक जबरदस्त राहिले. त्या षटकामध्ये वालकस संघाने जवळपास 25 धावा कुठल्या. आता षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील अश्विन. स्ट्रायकिंग एंड वरती सोपान सिनियर.
जबरदस्त मुकाबला रंगेल यातही मात्र शंकाच नाहीये. दोन्ही टीमकडे चांगल्या खेळाडूंची मांदी आहे. चला थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं विनंती असेल. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे ही नम्रतेची विनंती. अश्विन बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकिंग एंडवरती सोपान सिनियर. नागेशने या मॅच मध्ये कुठेतरी कल्लाटणी दिली आहे आणि जबरदस्त कामगिरी आपल्याला नागेशच्या वतीने पाहायला मिळतीये. लव फुल टॉस ऑन साइडला टर्न केला मिड विकेटच्या दिशेला. बॉल सीमारेषा पलीकडे. पहिल्या षटकाची सुरुवात जशी झाली या षटकाची देखील सुरुवात तशीच पाहायला मिळतीये. पहिल्या बॉलवरती खणखणीत 4 धावांसाठी चौकार. नागेशला पाहून आता सोपानने देखील आपले हात खोलायला सुरुवात केली आहे. पहिल्या मॅच मध्ये जी चूक झाली ना, या मॅच मध्ये ती चूक आम्ही करणार नाही असं सांगितलंय. थोडंसं शफल आपल्याला बॅटिंग करत असताना पोझिशन पाहायला मिळाली. जो नागेश आपल्याला 5व्या-6व्या क्रमांकावरती पाहायला मिळाला, जो सोपान आपल्याला 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती पाहायला मिळाला. त्या दोन खेळाडूंना ॲज अ ओपनर आता आपण पाहतोय. दोन्ही खेळाडूंच्या वतीने चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये. लॉंग ऑफच्या दिशेला थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळतीये. फुल टॉस बॉल होता. गुलाब होते डीप मध्ये. बघता बघता 3 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा 32, 32 धावा पाहायला मिळेल. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अश्विनच्या विरोधामध्ये आक्रमकतेने धारण केलेली आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. मात्र इथे थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. त्याला अनुषंगून एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील धावा आल्या. आता कमबॅक करणं गरजेचं आहे. ते म्हणजेच बॅटिंग करत असताना वालकस संघ अगेन्स्ट टीम कांबा टीमला आणि अश्विनच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. अश्विन ओळखला जातो चांगल्या लाईन, चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करण्यासाठी. टप्पा चांगला अश्विनकडे. आता त्या टप्प्यावरती निर्धारित गोलंदाजी करणं गरजेची आहे. यावेळेस शफल होऊन ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी मैदानावरती गोलंदाज अश्विनच्या वतीने पाहायला मिळते. हीच गोलंदाजी महत्वाची आहे. ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता अचूक लाईन, अचूक लेनवरती भेदक मारा आणि तिखट गोलंदाजी ही करणं फार गरजेचं असतं. आलाय बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती आपल्याला 32 पाहायला मिळेल. 32 धावा. लव फुल टॉस. यावेळेस स्वतःला यॉक करून बसलेस नागेश. अजून एक डॉट बॉल. जबरदस्त कमबॅक मैदानावरती पाहायला मिळेल. 32, 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर मैदानावरती दुसरी मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल आणि तब्बल 25 धावा. या षटकाची सुरुवात फार चांगली झाली, मात्र त्यानंतर नागेशला कुठे सूर सापडत नाहीयेत. 2 बॉल ते देखील चांगले होते. त्या 2 बॉलवरती कॅश इन करू शकले नाही. यावेळेस फिंगर रोल केले गेले होते. विकेटचा पतन, ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट मिळाली आहे. फलंदाज होतील बाद. फर्स्ट विकेट डाऊन फॉर टीम वालकस. पॅटरच्या खेळीचा अंत. नागेश बॅक टू दी पवेलियन. पहिला मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना वालकस संघाला 32 आकड्यावर. तिसऱ्या क्रमांकावरती सुदर्शन आपल्याला पाहायला मिळेल. दोन वर्ष पहिले सुदर्शन ॲज अ बॅटर आणि ॲज अ बॉलर ऑलराऊंड प्रदर्शन इतकं चांगलं होतं ना की खडवलीच्या टॉप 3 प्लेअरमध्ये हा खेळाडू, या खेळाडूची वर्णी लागायची. असा खेळाडू सुदर्शन होता. मात्र काही वर्षापासून थोडंसं क्रिकेटपासून दुरावा आणि त्यानंतर थोडंसं फॉर्म देखील अपडाऊन आणि त्यामुळे थोडंसं या हंगाममध्ये त्याची बॅट देखील चालत नाही. मात्र एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या वतीने तशी कामगिरी होईल का हे पाहणे देखील तितकंच इंटरेस्टिंग असेल. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? झाली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मिस्टेक होत असताना कांबा संघाच्या वतीने पाहायला मिळते. मैदानावरती आलेल्या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. दुसऱ्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलक एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 धावा. राजे छत्रपती अनकरपाडा संघ, आपण जिथे कुठे असेल आपल्याला विनंती असेल आपण त्वरित रिपोर्टिंग करायचे. राजे छत्रपती अनकरपाडा संघ, आपण जिथे कुठे असाल आपल्याला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचंय. पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल जे मात्र 34 या आकड्यावर. हे षटक चांगले राहिले अश्विनचं. षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च झाल्या. एक महत्त्वाची विकेट देखील कॅरी झाली.
फलंदाज नागेश जो चांगल्या टचमध्ये पाहायला मिळत होता. 9 बॉलमध्ये 24 धाबाच्या बॅटमधून आले असा नागेश मैदानाच्या बाहेर गेलाय. मात्र सुदर्शन असून देखील मैदानावरती आहे, जो डावकुरे आताचा विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गुलाब यांना आपण पाहू शकतो. गुलाब यांच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पहिलं षटक 25 धावांचं ते महागडं षटक होतं. त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं जय हनुमान क्रिकेट संघ खांबा या टीमला, आणि तो कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळाला. अश्विनच्या वतीने 9 धावांचं षटक. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. मैदानावरती आलेली सिंगल, एका धाबेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोचली 35. 35 या आकड्यावर. सलग 2 मॅचेस सुदर्शनला शांत तुम्ही ठेवू शकत नाही. या मॅच मध्ये जर सुदर्शन शांत राहिला तर मात्र जो मोमेंटम आहे जो तुमच्याकडे होता तो मात्र कुठेतरी क्रॅक होत असताना समोरचा संघ कांबा त्या मोमेंटमला गेन अप करेल, आणि तशी कामगिरी होईल का हे देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. कारण कांबा संघाने फार चांगलं कमबॅक केलं. पहिल्या षटकामध्ये 25 आले असं वाटलं होतं की कमबॅक होईल की नाही, मात्र त्या षटकामध्ये दुसरं षटक जे अश्विनचं राहिलं त्याने फार चांगलं कमबॅक करून दाखवलं. गोलंदाज सय्यर गुलाब. यावेळेस फुल टॉस ऑन साइडला वळवलाय, बॉलला पाठवून दिलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुदर्शनच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा दमदार सिक्सर आलाय. सिक्सर आणि सिक्सरच्या साथीने धावफलक 41. 41 या आकड्यावरती 41 ऑन द बोर्ड. 41 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कमालीची बॅटिंग मैदानावरती आपण पाहू शकतो. जबरदस्त फलंदाजीचा मुजायरा ते म्हणजे सुदर्शनच्या वतीने पाहायला मिळतो. मात्र गुलाब एक चांगले खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे की मला कुठे टप्पा टाकायचा आहे. अगदी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी आली. आता त्या जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी त्यांना करणं गरजेचं राहणार आहे. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेग थर्ड मॅन दोन्ही बीट होत आहेत आणि बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सुदर्शनच्या बॅटमधून अजून एक दमदार चौकार. आता असं वाटतं की 4 षटकांमध्ये तुमचे 65 to 70 रन्स हमखास बनू शकतात. मात्र त्यासाठी हे शेवटचे 9 चेंडू फार महत्त्वाचे असणार आहेत. सुदर्शनची एकदा बॅट बोलायला लागली की त्याच्यासमोर कुठलाही गोलंदाज असला तो थांबायचं नाव कधी घेत नाही, आणि यावेळेस तो देखील थांबायचं नाव घेत नाही. या मिड विकेटच्या दिशेला बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे. सुदर्शनच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा दमदार सिक्सर. गुड स्ट्रोक. आलेला सिक्सर आणि सिक्सरच्या साथीने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 51 या आकड्यावरती. 50 अप. मागील मॅचची कसर या मॅच मध्ये वाल्कस टीमच्या बॅटरने काढली. कोलटप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवला लॉंग ऑनच्या दिशेला, अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड. मिड विकेटच्या लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल झालाय. मयूर होते डीप मध्ये आणि एकदा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 52. 52 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन सातत्याने आपण पाहतो ज्यावेळेस वाल्कस संघ इन ऍक्शन मध्ये असतो. सुदर्शनच्या स्वरूपामध्ये एक लेफ्टी बॅटर या संघाकडे आहे, तर त्यामुळे कुठेतरी गोलंदाजांना थोडंसं आपली लाईन लेंथ ऍडजस्ट करायला थोडासा वेळ लागतो. त्याचा फायदा नेहमी वाल्कस संघ उचलतो. लवा फुलटॉस ऑन साइडला पिकेट करण्याचा प्रयत्न होता, मात्र मिड ऑफच्या दिशेला एकही खेळाडू मौजूद नव्हता. लॉंग ऑफ मध्ये अगदी दूरवरती स्क्वॅरिश खेळाडू होते आणि लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी सोपान सिनियरच्या बॅटमधून चौकार. तिसरं मैदानावरती समाप्त होईल आणि धावा संख्या फलकावरती तक 56. 56 ऑन द बोर्ड.
56 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. महागडी गोलंदाजी झाली आहे. जी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ना, त्या बॅटिंगमध्ये कुठेतरी गोलंदाजांनी थोडीशी मदत केली आहे. हाफ ट्रॅकर बॉल, फुल टॉस बॉल, हे असे बॉल जर तुम्ही टाकले तर मात्र नागेश असा खेळाडू आहे, तो अंडरआर्म ओव्हरआर्म क्रिकेट फार चांगला खेळतो, त्यामुळे त्याच्याकडे टायमिंग फार सुपर्ब आहे. त्याने टायमिंग दाखवला. पहिल्या षटकामध्ये 25 धावा एकवटल्या. दुसरं षटक जबरदस्त राहिलं. गोलंदाज अश्विनचं खोलवर टप्प्याचे बॉल सातत्याने हाताळले गेले होते. त्यावरती चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल टीम खांबा. फलंदाज बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाले, मात्र त्यानंतर गुलाबच्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा तुटून पडले. फलंदाज नागेश बाद झाल्यानंतर सुपान आणि सुदर्शन. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 56 या आकड्यावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 ला होती सुरुवात. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न यावेळेस सोनूच्या वतीने. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फिंगर रोल केले गेले होते. थोडासा हळवार गतीने हा बॉल फेकण्यात आला. डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावफलक फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 56. 56 धाव्या धावफलकावरती असतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे हुक करण्याचा प्रयत्न मिसिट पाहायला मिळतोय. फायनलिंगचा फिल्डर थोडासा दूरवरती राहिलाय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जोपर्यंत ना स्ट्रायकिंग एंडवर ना नॉन स्ट्रायकिंग एंडवर, हा थ्रो मध्ये होता. आता ज्याला वाटतंय की त्याच्याकडे थ्रो आहे त्यांनी घेण्यासाठी या. मैदानावरती आलेल्या 2 धावा. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 58. 58 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील क्रॉस बॅटेड स्ट्रोक, फटका दमदार, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि बॉलने केली हवाई सफर. बॉल सीमारेषा पलीकडे. सुदर्शनच्या बॅटमधून अजून एक दमदार सिक्सर. ते बघा, गेस्चर फार महत्वाचं आहे जे आपल्याला कांबा टीमच्या वतीने पाहायला मिळते. सिक्सर जरी आलाय तरी देखील एक नौका खेळाडू आहे, नौका गोलंदाज आहे, आणि त्याचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी कॅप्टन स्वतः आले. खांद्यावरती हात ठेवला, डोक्यावरती थोडासा हात ठेवला की हरकत नाहीये, तू प्रयत्न चांगले कर, आणि ते महत्वाचं असतं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, बॅक टू बॅक, सलगचा दुसरा मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. अजूनही शिल्लक आहे. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा वळवला गेलाय, फक्त दिशा दाखवली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला. अजून एक दमदार चौकार.
यावेळेस फक्त दिशा दाखवली मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळेल. प्रेझेन्स ऑफ माइंड समय सूचकता सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धाबा कंप्लीट असताना पाहायला मिळतील. 2 धाबींच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती 4थं समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरीस स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस संघाची धावसंख्या आपल्याला 76 पाहायला मिळते. 77 धावेंचं लक्ष्य 77चं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय टीम जय हनुमान क्रिकेट संघ खांबा संघासमोर. चं टार्गेट स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस ब संघाच्या वतीने टीम जय हनुमान क्रिकेट संघ खांबा संघासाठी हे आपल्याला पाहायला मिळते. या रुपेशला ओव्हर दे. रुपेशला सुदर्शन रुपेशला ओव्हर दे. एसके इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जवळपास 1 वर्षानंतर संगमचे दर्शन झालेत. ब्लॅक डायमंड ऑफ वालकस जेडी आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑफ मध्ये लॉंग ऑन मध्ये देखील फिल्डर आपल्याला करण पाहायला मिळतील. इनसाइड द सर्कल मच्छिंद्र पाहायला मिळत आहेत. एसके त्यासमवेत अक्षय प्रतीक देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. प्रतीकच्या बॅट मधून जो 6 आणि 4 आला ना या मॅच मध्ये हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे ना ते त्याच चौकार आणि षटकाराच्या मदतीने त्याचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. चला मॅचला होती सुरुवात. सुदर्शन बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंड वरती सागर. या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर सागरला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. सागर स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेस पडल्यानंतर बॉल थोडासा डायव्हर्ट होतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. बॉलिंग ट्रॅक वरती सुदर्शन आपल्याला पाहायला मिळतील. चौकार आणि चौकाराच्या साथीने धावफलक ओपन झालाय 4 या आकड्यावर. 4 धाब्या धावफलकावरती पाहायला मिळतील. 77 धाब्यांचं लक्ष्य 77चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. खांबा संघ या टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र सागर दादाला चांगली कामगिरी करणं इथून गरजेचं आहे. लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला मात्र मिसिड टू एंडला बॉल लागलाय. मिड विकेटच्या दिशेला फिल्डर नाहीये. मच्छिंद्र बॉलच्या मागे मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला 8 पाहायला मिळेल. 8 ऑन द बोर्ड.
यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल जेडी येतील. हाताला ब्रश करून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काउस कॉर्नरला क्लिअर करत हा दमदार सिक्सर. फिल्डिंग झाली असती तर मात्र इथून सिक्सर देखील आपल्याला पाहायला मिळाला असता. तो लागला नसता. कॅच झाली ड्रॉप आणि षटकार आले. धावसंख्या 14 पाहायला मिळेल. ऑन साईडला पुन्हा एकदा वळवलाय. मिड विकेट मध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होणार नाहीये. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र पहिलं मार्गस्थ या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर बघायला गेलं तर 2 चौकार 1 सिक्सर पहिलं षटक जे मात्र समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. फार चांगली सुरुवात मैदानावरती टीम गंबा संघाच्या वतीने पाहायला मिळते. विशेष करून सागरचं मी कौतुक करेल. सागरच्या बॅटमधून 2 चौकार 1 सिक्सर आले आणि या मॅचमध्ये कुठेतरी नवचैतन्य फुलण्यासाठी या खेळाडूची बॅटिंग देखील तितकीच महत्त्वाची होती. पहिलं षटक जे मात्र आपल्याला पाहायला मिळालं दमदार राहिलंय टीम गंबा संघासाठी. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक बिनबाद 15 अशी आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती संगम SK आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटमधून सिक्सर. ते 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. तेवीस धावा या धावफलकावरती असतील. सागरांनी फार चांगली सुरुवात करून दिली आहे. यावेळेस अजून एक दमदार स्ट्रोक. जेडी होते डीप मध्ये. बॅलन्स फार चांगला मेंटेन केला आणि त्यानंतर बॉलला गॅदर करण्यात आलं. 2 धावा कंप्लीट होतील. सागरचं कौतुक करेल. ज्या प्रकारे सागराने फलंदाजी केली आहे ना, 77 धाव्यांचा पाठलाग करत असताना जशी सुरुवात गरजेची आहे अगदी तशीच सुरुवात आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. धावफलक पुढे सरकेल. साऊंड पोहोचेल 25 या आकड्यावर. 25 ऑन द बोर्ड. आणि मैदानावरती SK वरती आता आक्रमण देखील चढवण्यात आले. 3 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्यात SK यांनी. संगम पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवर आणि संगमच्या विरोधामध्ये आक्रमकतेने भरलेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सागर यांच्या वतीने. धावसंख्या 25. फुलटॉस. चेंडू हवेमध्ये असेल. मिसहिट पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल जेडी. मिस्टेक झाली आहे जेडीच्या वतीने. नागेशने बॅकिंग फार चांगली दिली आहे. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला 27 पाहायला मिळतीये. एक षटकार आणि 3 डबल. 4 बॉल मध्ये 12 आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतील. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 12 धावा बनवल्या गेल्यात आणि सागरचं कौतुक करेल. ज्या प्रकारे सागरने फलंदाजी केली आहे ना, ती कमालीची आहे. यावेळेस देखील आडव्या पट्ट्याने मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फलक पाहायला मिळतोय तो मात्र स्थिरता धारण करत असताना इथून येणारा प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक करून देईल. आणि 1 ते 2 ते 4 डॉट बॉल जरी आले तरी देखील या मॅच मध्ये फ्रंट फूट पोझिशन वरती आता टीम वाल्कस आपल्याला पाहायला मिळेल.
77 धावांची आवश्यकता. 13 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. आला हा बॉल डॉट आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल, जे मात्र दुसऱ्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 27 पाहायला मिळेल, म्हणजे विजयासाठी अजून देखील समीकरण असेल. 12 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता. सुदर्शनच्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये आल्या फक्त 12. आता बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला जेडी पाहायला मिळतील. ब्लॅक डायमंड ऑफ वाल्कस म्हणून ज्याची ओळख आहे असा जेडी आपल्याला पाहायला मिळतोय. जेडीच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असेल. 12 बॉल 50. स्ट्रायकिंग एंड वरती मयूर पाहायला मिळते. फक्त दिशा दाखवली. कलात्मक स्ट्रोक. बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार 4 धावांसाठी. व्हाईट बॉल. आपल्या स्पर्धेची दखल अक्षरशः नाशिक वरून देखील घेतली जाते. डॉक्टर सोहम कडव यांच्या वतीने वाल्कस संघाला शुभेच्छा आल्यात. सोहम देखील क्रिकेट खेळत असताना फार चांगलं क्रिकेट वाल्कस संघाच्या वतीने त्यांनी खेळलंय. मात्र आता अभ्यासाच्या लोड थोडं जास्त असतो. त्यावेळेस ऑन साइडला वळवलाय. बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला सुपर सेव्हर सिक्सर पाहायला मिळेल. गुड स्ट्रोक बाय बॅटर मयूर. संख्या 38 38 या आकड्यावरती पाहायला मिळेल. डॉक्टर सोहम कडव यांच्या वतीने टीम वाल्कस संघाला शुभेच्छा आल्या. ते देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तसेच आमचे बंधुराज प्रथम चव्हाण सरांच्या वतीने दोन्ही टीम्स अर्थात वाल्कस आणि कांबा दोन्ही संघांना शुभेच्छा आल्या. ते देखील ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. धावसंख्या 38 38 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील क्रॉस पॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट होता. मागचा पाय बेंड केला होता. पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला होता. क्रॉस पॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट होता मात्र आलाय हा बॉल ज्यावरती एखेरी धाव आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल रन ॲडेड टू द स्कोर कार्ड अँड स्कोर कार्ड मूव्स ऑन. 39 39 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतील. मैदानावरती ज्या प्रकारची बॅटिंग गरजेची अगदी तशीच बॅटिंग होती. मात्र जो धावांचा फलक आहे, जो ग्राफ आहे, तो अजून देखील वरती जात चाललाय. रिक्वायर रन रेट फार वरती आहे. तुम्हाला आता षटकार चौकारांमध्येच डील करणं हे गरजेचं राहणार आहे. यावेळेस फलंदाज बाद विकेटचा पतन. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. सागरच्या खेळीचा अंत. गडी गमावलाय. बॅटिंग करत असताना टीम कांबा संघाने हा पहिला फलंदाज सागर बॅक टू दी पवेलियन.
मध्ये भरपूर असतात. तुम्हाला 20च्या सरासरीने धावा बनवणं गरजेचं असतं. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या तरी देखील असं वाटू लागलं की 18 बॉल 60 प्लस धावा इमॅजिनेबल आहेत, मात्र ते बनू शकतील का? सुरुवात चांगली झाली होती, मात्र त्यानंतर दुसरं षटक देखील चांगलं पाहायला मिळालं, पण रिक्वायर्ड जो रन रेट आहे तो अगदी वरतीच जात चालला होता. यावेळेस कट करत असताना पाहायला मिळतील विकीच्या बॅटमधून आलेला हा 4 धावेंसाठी चौकार. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 77 धावेंचं लक्ष आहे. 43 धावा धावफलकावरती. सात बॉल मध्ये 34 धावेंची आवश्यकता इक्वेशन विजयासाठी असेल. ते म्हणजेच टीम जय हनुमान क्रिकेट संघ कांबासाठी. कांबा संघाने जी फाईट दिलाय ना ते कमालीच आहे. जबरदस्त आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली, मात्र यावेळेस वाईट बॉल. आपण धाव फलकावरती आड होईल. आता 7 बॉल 33 धावेंची आवश्यकता. मी उल्लेख करत होतो कांबा संघाचं, ज्या प्रकारची आपल्याला बॅटिंग कांबा संघाच्या वतीने पाहायला मिळाली ना ती कमालीची आहे. जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली, मात्र बॅटिंग आणि बॅटिंगच्या जोरावरती या संघाने अक्षरशः ज्या धावा 77 टार्गेट होतं त्याला देखील कुठेतरी छोटं टार्गेट बनवलं. यावेळेस बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल सीमा पलीकडे आलेला हा चौकार पाहायला मिळेल. एकोणतीस धाब्यांची आवश्यकता इक्वेशन असेल. 6 बॉल मध्ये 29. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे टीम वाल्कस, कारण लगेच बॉलिंग ट्रॅक वरती जायचे विनंती असेल. लगेच 6 बॉल 29 धावा म्हणल्या जातील की नाही धावा हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. रन झालेले आहेत 48. 29 धाव्यांची आवश्यकता आहे 6 बॉल मध्ये. 6 बॉल 29 विजयासाठी समीकरण करण पाहायला मिळतील. करणच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. चला अंकरपाडा संघ, रवी सर आपण आले असाल तर प्लीज उपस्थिती दाखवायची, आपणास नम्रतेची विनंती असेल. टॉससाठी उपस्थिती दाखवायची रवी सर. आपण त्वरित टॉस करणार आहोत. 6 बॉल मध्ये 29 धाव्यांची आवश्यकता आहे. 77 धावा मोठं टार्गेट होतं, मात्र ज्या प्रकारे रन चेस झाली ती कमालीची आहे. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न यावेळेस देखील होता मैदानावरती. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आणि फलंदाज झालेत बाद. मयूरच्या खेळीचा अंत गडी गमावलाय दुसरा. बॅटिंग करत असताना टीम कांबा टीमने 5 चेंडू आता विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. मिळतील. प्रश्न असा आहे की विकीला पुढे का पाठवलं नाही. विकी एक चांगला खेळाडू, मयूर चांगला खेळायला नो डाऊट ॲट ऑल, मात्र विकीच्याकडे तो मोमेंटम होता मागील मॅचचा. तो मोमेंटम या मॅच मध्ये देखील तो कॅरेड फॉरवर्ड करू शकला असता. लॉंग ऑफच्या दिशेला हॅमर करण्यात आलंय. नागेशच्या वतीने चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा 2. 4 बॉल मध्ये विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी 4 बॉल आणि 27 धावा बनवणं गरजेचं राहणार आहे. 4 बॉल मध्ये 27 विजयासाठी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल मध्ये 27 धावा. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. 3 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता असेल. वाल्कस ब संघ ज्यावेळेस या संघाचा उदय झाला त्यावेळेस या संघाचा अगदी बोलबाला होता. त्यानंतर A+ पोलमध्ये या संघाला आपण पाहिलं, ज्या संघामध्ये आपल्याला सर्व स्टारकास्ट पाहायला मिळत होती. A+ पोलमध्ये खेळत असताना थोडीशी दमछाक व्हायची, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा यावर्षी A पोलमध्ये B पोलमध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेस देखील फार चांगलं कार्य या संघाच्या वतीने पाहायला मिळतोय.
फार चांगलं कार्य आपण पाहू शकतो वल्कस संघाच्या वतीने. मागील मॅच 12 बॉल 9 धावा डिफेंड केल्यात ना, तिथे हा कुठेतरी कॉन्फिडन्स बिल्डअप झालाय. आता 4 ओव्हरमध्ये 77 धावा, एक मोठं टार्गेट मैदानावरती होतं. ऑन द बोर्ड. आपण जॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती असेल आलेली ही आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र सिंगल. असंख्य फलकावरती पुढे सरकेल 52. 52 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक बॉल विजयासाठी 25 धावींची आवश्यकता. एक बॉल 25 हे विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असतील नागेश. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला सिक्सर, मात्र सामना झाला फिनिश. सामना जिंकलेला पाहायला मिळेल स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकसब संघाने. अभिनंदन टीम स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकसब. 8 लाख टफ देणार आहोत जय हनुमान क्रिकेट संघ. जय हनुमान क्रिकेट संघ कांबा. चला पुढील मॅचच्या दिशेला आपण त्वरित वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच सुदर्शन असतील, ज्या सुदर्शनने फार चांगली बॅटिंग केली. अनकरवाडा संघाचे कॅप्टन प्लीज लगेच यायचे. आणि स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकसब संघ, आपण देखील कॅप्टनला लवकरात लवकर पाठवा विनंती असेल. 39 धाव्यांची विध्वंसक खेळी साकारणारा सुदर्शन पाहायला मिळेल सामन्याचा सामनावीर. त्वरित टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन.